न्यूज के प्रायोजक हैं डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज सोलापूर। अहमदाबादमधील मेघानीनगर भागात विमानाचा भीषण अपघात घडला। अहमदाबादवरून लंडनसाठी निघालेलं एअर इंडियाचे प्रवासी विमान कोसळले। या विमानानं टेक ऑफ घेताच काही क्षणात ते मेघानीनगर या ठिकाणी कोसळलं। यामुळे विमानाला आग लागली। या घटनेचे अनेक व्हिडिओ समोर येत आहेत। या घटनेनंतर विमानातील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याचं बोललं जात होतं। मात्र आता एक नवीन अपडेट समोर झाली आहे। अहमदाबाद विमान अपघातात एक प्रवासी जिवंत बचावल्याचं समोर आलंय। पोलीस आयुक्त GS मलिक यांनी दिलेल्या माहितीनुसार अहमदाबादमध्ये झालेल्या या भीषण विमान अपघातातून एक व्यक्ती जिवंत बचावली आहे। रमेश विश्वकुमार असे या व्यक्तीचं नाव असून तो 11A या सीट नंबरवर बसला होता। सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। त्याची प्रकृती गंभीर असून डॉक्टरांची टीम त्याच्यावर सतत लक्ष ठेवून आहे। यामुळे विमानातील अजून काही लोक जिवंत असण्याची शक्यता वर्तवली जाते। सध्या बचाव कार्य वेगाने आणि पूर्ण ताकदीने सुरू आहे। स्पेशल डिस्काउंट लिमिटेड टाइम के लिए डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज में अब नर्सरी, जूनियर LKG, सीनियर LKG, ग्रेड 1 और ग्रेड 2 के लिए एडमिशन पर अब डिस्काउंट रखा गया है। तो देर किस बात की, जल्द ही हमारे नंबर पर संपर्क करिए और एडमिशन करिए डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज में। या अपघातातून बचावलेल्या रमेश विश्वकुमारनं नेमकं काय घडलं याबद्दलची सविस्तर माहिती दिली। आमच्या विमानाने उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या 30 सेकंदात एक मोठा आवाज झाला आणि त्यानंतर विमान कोसळले। मी जेव्हा शुद्धीवर आलो तेव्हा माझ्या आजूबाजूला अनेक मृतदेह पडले होते। मी खूप घाबरलेलो होतो। मी उभा राहिलो, सैरावैरा पळू लागलो। माझ्या आजूबाजूला विमानाचे तुकडे विखुरलेले होते। मला कोणीतरी पकडले आणि रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेले, असे रमेश विश्वकुमार यांनी सांगितले। रमेश विश्वकुमार हे ब्रिटिश नागरिक आहेत। ते आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी भारतात आले होते। त्यांचा भाऊ अजय कुमार यांच्यासोबत ते UK ला परतत होते। त्यावेळी हा विमान अपघात झालेला आहे। या दरम्यान एअर इंडियाचे फ्लाईट क्रमांक AI 171 या विमानानं 12 जून रोजी दुपारी 1:39 अहमदाबादहून लंडनला जाण्यासाठी उड्डाण घेतलं होतं। या विमानात एकूण 242 प्रवासी होते। यात 2 पायलट आणि 10 केबिन क्रूचा समावेश होता। यापैकी 169 भारतीय नागरिक होते, 53 ब्रिटिश नागरिक होते, 1 कॅनेडियन नागरिक होता आणि 7 पोर्तुगीज नागरिक होते, अशी माहिती एअर इंडियानं यावेळी दिली आहे। तसेच प्रवाशांमध्ये 11 लहान मुलं आणि 2 नवजात बालकांचाही समावेश होता, अशी माहिती समोर आली आहे।